नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज 2 दिवसांपूर्वी भरसभेमध्ये अजितदादा पवारांना एका व्यक्तीने प्रश्न विचारलेला आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की तुम्ही केव्हा करणार आहात. त्यावर शेतकरी बांधवांना अजितदादा पवारांनी उत्तर दिलेलं आहे की मी माझ्या भाषणामध्ये इथून मागच्या कुठल्याही भाषणामध्ये तुम्हाला वचन दिलंय का किंवा कुठल्याही भाषणामध्ये हे सांगितलंय का की शेतकरी बांधवांची मी कर्जमाफी करणार आहे. मग तेव्हा तुम्ही असा प्रश्न मला का विचारताय. म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था सध्या बिकट आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही असं अजितदादा पवारांना म्हणायचं होतं. परंतु अजितदादा पवारांनी जे काही उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे तर ते खूप निंदनीय आहे आणि त्यावरती आणि खरं म्हणजे अजितदादा पवार शेतकऱ्यांवरती हसत होते आणि विशेष म्हणजे समोर बसलेले जे शेतकरी बांधव होते ते सुद्धा त्यामध्ये हसत होते. मग शेतकरी बांधव नक्की कुणावरती हसत होते हा प्रश्न देखील मला पडलेला आहे. म्हणजेच शेतकरी बांधव स्वतःवरतीच हसत होते आणि ही शेतकरी बांधवांवरती खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजेच आपणच जर आपली जर कोणी खिल्ली उडवत असेल किंवा आपल्यावरती जर कोणी वाईट वक्तव्य करत असेल आणि त्या ठिकाणी आपणच हसतोय किती निंदनीय आहे. आणि शेतकरी बांधवांना अद्यापही म्हणजे अजितदादा पवार बोलत होते आणि अजितदादा पवार बोलताय म्हणून नुसतं हसायचं म्हणून हसत होते का की शेतकरी बांधवांना खरोखर कळत नव्हतं का की अजितदादा पवार हे कुणावरती बोलत आहे, ते आमचीच उडवत आहे, हे शेतकरी बांधवांना समजत नव्हतं का. त्या ठिकाणी एकाही व्यक्तीने समोर उभं राहून अजितदादांना प्रश्न विचारलेला नाही की तुम्ही त्यावेळेस वचन दिलं होतं, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू, आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करू असं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं आणि तुम्ही सुद्धा त्याच पक्षाचे एक घटक आहात. आज तुम्ही उपमुख्यमंत्री पदावरती आहात आणि उपमुख्यमंत्री पदावरती असताना तुम्हाला संपूर्ण राज्याचा अर्थव्यवस्था ही चालवायची आहे आणि संपूर्ण राज्यासाठी तुम्ही पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि मग तुम्ही शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहात, शेतकऱ्यांवरती तुम्ही हसत आहात. हे कितपत योग्य आहे. तर हे खरोखर निषेध करण्यासारखं आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टीचा निषेध सुद्धा केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी समोर बसलेला शेतकरी बांधव स्वतःवरतीच हसत होता. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ही शेतकरी बांधवांसाठी असूच शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज अजितदादा पवार आपल्यावरती हसताय आणि आपण सुद्धा आपल्यावरतीच हसतोय, किती निंदनीय आहे. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अजितदादा पवार ज्या ठिकाणी म्हणाले की मी माझ्या भाषणामध्ये कधी तुम्हाला वचन दिलंय का, कधी बोललोय का की मी कर्जमाफी करणार किंवा मी 7/12 कोरा करणार. अहो अजितदादा पवार, जरी तुम्ही हे बोलले नसाल तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब हे तुमच्याच पक्षाचे घटक आहेत, तुम्ही एकाच पक्षातले आहात. मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं काय आणि तुम्ही बोललं काय, आमच्यासाठी एकच आहे. आणि आम्ही तुम्हाला फक्त तुम्ही आमचा 7/12 कोरा करणार किंवा तुम्ही आमची शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार याच बळावरती किंवा यावरती विश्वास ठेवूनच तुम्हाला भूतोन भविष्य असं निवडून दिलेलं आहे. आणि मग आज जर तुमच्यावरती ही वेळ आलेली आहे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची, तर आज तुम्ही भर सभेमध्ये त्या शेतकरी बांधवांवरती हसत आहात. हे कितपत योग्य आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही अजितदादा पवारांना आवर घालायला हवा. अजितदादा पवार शेतकऱ्यांबद्दल जे काही वक्तव्य करत आहे तर ते खूप चुकीचं आहे. अजितदादा पवार हे विसरत आहे की शेतकरी बांधवांचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा आहे. शेतकरी बांधवांनी जर ठरवलं तर शेतकरी बांधव काहीही करू शकतात, हे अजितदादा पवारांनी विसरायला नकोय. आणि अजितदादा पवार खास म्हणजे शेतकरी बांधवांवरती सारखे हसत होते आणि शेतकरी बांधवांना हे सांगत होते की तुमचा आम्ही वापर कसा करून घेतला, तुमच्यासोबत गोड बोलून तुम्हाला वचने देऊन आम्ही तुमच्याकडनं मतं मिळवली, आम्ही आता सत्तेवरती आलो आणि आता आम्हाला तुमची गरज नाहीये, हे खास करून अजितदादा पवार दाखवून देत होते. आणि विशेष म्हणजे शेतकरी बांधवच त्यावरती हसत होते. तर शेतकरी बांधवांनो, आज स्वतःवरती हसण्याची वेळ नाहीये, तर सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होण्याची वेळ आहे. आणि एकजूट होऊन सर्व शेतकरी बांधवांनी स्वतःसाठी लढलं पाहिजे, स्वतःसाठी विचार केला पाहिजे. अन्यथा आपल्याला विचारणारं या राज्यामध्ये कोणीच राहणार नाहीये. आपला विचार करणारे मंत्री तर आपण गमावून बसलेलो आहोत. परंतु जे काही प्रश्न आता आपल्याला मांडायचे आहेत तर ते स्वतःलाच मांडायचे आहे आणि आपणच एकजूट करून आपले प्रश्न मांडायला हवे, तरच आपल्याला कर्जमाफी मिळू शकते. मित्रांनो, तुमचं मत काय आहे कर्जमाफीबद्दल? अजितदादा पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.